का गरजेचं आहे हे भाषण कौशल्य किंवा बोलणं? बोलणं हे शिकता आलंच पाहिजे, ते जमलं पाहिजे. इफ यू वॉन्ट सोशल ब्रँडिंग और फायनान्शियल अपग्रेड. काय काय स्टेजेस असतात त्याच्या? आपल्याला कसं जावं लागतं? बेस फाउंडेशन मास्टरी. बेस मध्ये येतो पहिले हा चेहरा, तुमचे एक्सप्रेशन्स. बेस मध्ये येतं पहिले माइंडसेट, तो आवाज आला पाहिजे. बरं, मंचाचं असं नाही मला हे नाही आवडत, मला हे नाही जमत, नाहीतर तुम्ही म्हणायचं हे आपण करणार नाही, मॅच झुकेगा री साला. असं नाही झालं तिकडे. तर राहिला विषय की अभ्यास केला पाहिजे, म्हणजे इतिहासात घुसून अभ्यास करण्याची. घेऊयात एक एक्झाम्पल. तर आज आपण इथे सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एकत्रित आलोय. आजचा हा दिवस प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा देणार आहे. रिसर्च पण सांगतो 80% घरांमधला संवाद संपलाय. वक्ता जन्माला येतो की घडवला जातो? वक्ता घडवला जातो. ठीक से सुनिएगा. नर और नारी के बिना जब शिशु नहीं आता तो फिर क्यों दुनिया को केवल नारी का दुख सताता. आणि असं बोललं जातं की हिटलर जिथे उभा राहायचा तिथे सगळी लोक त्याचे कायल होऊन जायचे. म्हणजे ते फक्त भाषण कौशल्यामुळे. तुम्ही कसं डिकोड करता की म्हणजे हे जे गाजलेले लोक आहेत ना, नरेंद्र मोदी असतील, राज ठाकरे असतील, किंवा प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, आचार्य यात्रे, हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत रश्मी देशमुख मॅम, ज्या भाषण कौशल्य शिकवतात. मुळात सांगायचं झालं तर त्या संभाषण कौशल्य शिकवतात. बऱ्याचदा तुमच्यासोबत किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या मुलांसोबत, तुमच्या फॅमिलीतील लोकांसोबत असं होत असेल की आपण कुठेतरी भाषण द्यायला उभे राहिलो किंवा तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ब्रीफिंग देण्यासाठी उभे राहिलो तर आपले पाय कापतात, अंग थरथर कापायला लागतं, घसा कोरडा पडतो, आपल्याला तिकडे जायच्या आधी कित्येकदा बाथरूमला जावं लागतं. अशा ही जी भीती आपल्याला कोणासमोर बोलण्याची असते, ती भीती घालवण्यासाठी म्हणून आज आपल्या मंचावरती रश्मी देशमुख मॅम आलेल्या आहेत. या आज फक्त भाषण कौशल्य नाही तर संभाषण कौशल्य शिकून आणि फक्त स्टेजच गाजवायचं नाही तर आयुष्य कसं गाजवायचं तेही ही कला शिकल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात कितपत बदल होऊ शकतो, तुम्ही 360 डिग्री कशा पद्धतीने बदलू शकता आणि ऐकूनच तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं हे सांगण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ रश्मी मॅमकडे बोलूयात आणि बघूयात आज आपल्याला त्या काय मार्गदर्शन करतात ते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कशा आहात? एकदम मस्त आणि एक्साइटेड आहे बोलण्यासाठी, आणि बरेच मानसिक प्रश्न आहेत मंचाला घेऊन, तर त्याला सोडवण्यासाठी. 100%. मी थोडक्यात तुमचं नाव आणि प्रोफेशन सांगितलेलं आहे, परंतु आपली जशी ओळख झाली तशी मला वाटतं की तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांसोबत होऊ देत, म्हणजे आपण निवांत गप्पा मारूयात. थोडक्यात तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. बिलकुल. सो नमस्कार सगळ्यांना. मी आहे कोच रश्मी देशमुख आणि साधारण 16+ इयर्स पासून मी लोकांना मंचावरचं बोलणं शिकवण्याचं काम करते. एक नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डी स्पीकर आहे. कोचिंगच्या दरम्यान राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, शासकीय आणि शैक्षणिक या क्षेत्रातल्या मान्यवरांना मी त्यांच्या मंचावर त्यांना गाजवायचं कसं आहे, त्यांचं व्यासपीठ कसं गाजवायचं आहे हे शिकवण्याचं मी काम करते. आणि संपूर्ण महाराष्ट्रात काम चालतं आपलं. अतिशय प्रॅक्टिकल रिझल्ट्स घेऊन येण्याचं काम करते. आणि त्यामागे माझी एकच फिलॉसॉफी आहे की जेव्हा उत्तम वक्ता बनायचंय, नो मॅटर तुम्ही कंपनी प्रेझेंटेशन करताय, नो मॅटर तुम्ही एखादं राजकीय भाषण करताय, नो मॅटर तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही डॉक्टर आहात, पेशंटशी बोलताय, 2 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. एक म्हणजे करेक्ट टेक्निक्स आणि एक म्हणजे करेक्ट प्रॅक्टिस. आणि टेक्निक प्रॅक्टिसचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना, तेव्हा एक वक्ता, एक स्पीकर तयार होतो. तर बस हेच काम चालू आहे आणि आता बघूया पुढे चालूच राहणार आहे. जीवनाचं व्यासपीठ प्रेक्षक तर गाजवतील, परंतु राजमंच तुम्ही एकदम खणखणीत आवाजात सुरू केलेला आहे. का गरजेचं आहे हे भाषण कौशल्य किंवा बोलणं?
कितपत गरजेचं आहे समाजासाठी किंवा समाजात राहताना आपल्यासाठी? प्रॅक्टिकली दिस इज 2025. प्रत्येक गोष्ट बदलली आहे. म्हणजे बघा ना, भाषणाचं स्वरूप जर आपण आपलं लहानपण आठवलं थोडंसं, तर तिथे कसं होतं, नमस्कार, आज मी माझ्या आईबद्दल 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे, ही माझी नम्र विनंती. गेला तो काळ. आता लोकांना नॅचरल बोलणं आवडतं. आता लोकांना वर्सटाईल स्पीकर आवडतात. आणि वर्सटाईल स्पीकर म्हणजे तो नाही की जो फक्त स्टेजवर उभा आहे, समोर 100 लोक आहे, आता माईकवर तुम्ही बोलताय. नाही, तुम्ही बिझनेस मीटिंग मध्ये बोलताय, तुम्ही स्पीकर. तुम्ही तुमच्या बाळाशी बोलताय, तुम्ही स्पीकर आहे. तुम्ही लॉयर आहात, तुम्ही जज समोर बोलताय, तुम्ही स्पीकर आहात. आणि मला असं वाटतं की या प्रत्येक झोन मधलं बोलणं, टेक्निकली बोलणं हे शिकता आलंच पाहिजे, ते जमलं पाहिजे. इफ यू वॉन्ट सोशल ब्रँडिंग और फायनान्शियल अपग्रेड जर तुम्हाला व्हायचं असेल तर मला असं वाटतं की हे बोलणं म्हणून गरजेचं आहे, कारण प्रत्येक झोनवर त्याचा इम्पॅक्ट पडतो, अगदी पर्सनल, प्रोफेशनल, बोथ. भाषण किंवा संभाषणामध्ये ठीक आहे, 2 व्यक्ती आहेत, आपण दोघे एकत्र बसलोय. आता समजा इथला कॅमेरा हटला तर आपलाही कॅमेरा कॉन्शियस निघून जातो आणि आपण मुक्तपणे बोलू शकतो. परंतु बाहेर जेव्हा कोणालाही, म्हणजे अगदी लहानपणापासून आपण शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत, जसं तुम्ही सांगितलं की शैक्षणिक असो, व्यावसायिक असो, तुमचं राजकीय असो किंवा शासकीय असो, कुठल्याही इथे ब्रीफिंग देताना, बोलताना, काही गोष्टी सांगताना आपल्याला थोडासा फेअर येतो. आणि सर्वात मोठा फेअर असतो भाषण करताना. म्हणजे समोर 100, 1000, लाख लोक जमलेले आहेत आणि मला आता त्यांना संबोधित करायचं आहे, तेव्हा मग जे पोटात गोळा उठतो, ती भीती हा त्याचा सर्वात मोठा अडसर आहे असं मला वाटतं. आणि ती भीती कशी घालवायची हेच आपल्या आजच्या पॉडकास्ट मधून मला तुमच्याकडून ऐकायचं. तर ही मुळात भीती का वाटते आणि त्या भीतीचं स्वरूप काय असतं इकडे जेव्हा आपण कुठे बोलायला जातो? तर मी नेहमी माझ्या कोचिंग मध्ये गमतीत बोलत असते की जाऊन गुगलवाल्या बाईला विचारा, त्या सुद्धा असं सांगतात की मरणाची भीती वरची, मरणाची भीती सुद्धा लोकांना नंबर 2 वर आहे, नंबर 1 वर आहे ते मला व्यासपीठावर जाऊन बोलायचंय त्याची. म्हणजे लोकांचं एकदम क्लिअर आहे की तू माझा ना गळा दाबून मला मारून टाक, मला चालेल, पण मी स्टेजवर जाऊन बोलणार नाही. आणि हे गंभीर आहे, फार गंभीर. म्हणजे तुम्ही बोलणारच नाही, तुम्ही मनातलं ओकणारच नाही, तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार कसे? बरं, हा जो फोबिया, ही जी भीती आहे, ह्याचे वेगळे वेगळे सिम्पटम्स आहेत. आणि ऑनेस्टली तुम्ही बघा, आता तुम्ही रिसर्च केला तर तुम्हाला कुठे 68% सापडतील, कुठे 37% सापडतील. बट जो माझी जी कारकीर्द आहे ते सांगते, 10 लोकांना भेटली ना की 9 लोकांना हा त्रास असतो. म्हणजे कसं? हो, अगदीच. म्हणजे स्टेजवर गेलं, माझे हातपाय थरथरतात, माझ्या पोटात गोळा येतो, मॅडम काय सांगू तुम्हाला, छातीत दडदड होतं, काही लोकांना घाम, प्रचंड ओले होतात ते पूर्ण, काय अगदीच ब्लँक होणं. इथे तर आता जेवढे लोक हे ऐकत असतील ना, त्यातही 90% लोक स्टेजवर गेलो की डायरेक्ट गायब. बघा, सापडतच नाही काय बोलायचं. बरं, काही लोकांना तर असंही होतं, उलटी सारखी फिलिंग येते, काही लोकांना स्टेजवर गेलं की चक्कर यायला लागतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये त्यांची मानसिकता बनते की मंच माझ्यासाठी बनलेला नाहीये, ह्या जन्मात तरी आपल्याला ते जमणार नाहीये. ते हे सगळे सिम्पटम्स आहेत, फिअर सिम्पटम्स आहे मंचाला घेऊन. आणि मी आज या प्रतिष्ठित मंचावरनं हेच प्रत्येक मराठी माणसाला सांगू इच्छिते की मंच गाजवणं सोपं आहे. फक्त 2 गोष्टींवर फोकस करा, टेक्निक अँड प्रॅक्टिस. आणि ते कसं ते मी हळूहळू सांगणारच. चला मॅम, जाऊयात. काय काय टेक्निक्स आहेत समजा हे भीती घालवण्याच्या, त्याच्यातून जे प्रश्न येतील ते तर मी विचारतच राहील. परंतु मला आता फॉर एक्झाम्पल आजपर्यंत असं पकडूयात की मी आजपर्यंत कुठेही भाषण केलेलं नाही, माझा हात खूप वीक आहे त्याच्यात आणि मला भीती वाटते चढण्याची, तर मी पहिलं माझ्या कुठल्या टेक्निक्सवरती किंवा कशावरती काम केलं पाहिजे? काय काय स्टेजेस असतात त्याच्या? तर असं धरून चालूया की तुम्ही अगदी शून्यात आहात आणि तुम्ही आजपर्यंत कधीही स्टेजवर जाऊन बोललेले नाही आहात. तर आपल्याला कसं जावं लागतं? बेस फाउंडेशन मास्टरी.
बेस, फाउंडेशन, मास्टरी, 3 स्टेप्सने जायचं. आता बेसमध्ये मुख्यतः येतं तुमचं पोश्चर. म्हणजे मी उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण हा हातांचा वापर कसा करतोय आणि ह्या मोमेंटला माझी शोल्डर पोझिशन कशी आहे, यावरून समोर बसलेल्या ऑडियन्सला किंवा तुमच्या क्लायंटला किंवा त्या समोर बसलेल्या पार्टीला किंवा त्या सामाजिक बैठकीत बसलेल्या प्रतिष्ठित लोकांना हे लक्षात येतं की तुम्ही एक कॉन्फिडंट पर्सनॅलिटी आहात की नाही आहात. बरोबर. आणि जोपर्यंत समोर बसलेल्या लोकांना हे फील नाही होत ना की तुम्ही एक कॉन्फिडंट पर्सनॅलिटी आहात, लोक ऐकतच नाहीत आपल्याला. प्लीज टेक अ नोट. काय आहे की कुणी मला तासभर ऐकतंय म्हणून मी उत्तम वक्ता आहे हे ठरत नाही. आउटकम आला पाहिजे. बरोबर. त्याने तुम्हाला होकार दिला का, त्याने पैसा दिला का, डील झाली का, त्याने साईन केली का, त्याने कमिटमेंट केली का, म्हणजे काय उत्तम बोलण्याचा आउटकम येत असतं. तर बेस पासून काम सुरू करावं लागतं. आणि बेसमध्ये येतं तुमचे पोस्चर्स, बेसमध्ये येतो पहिले हा चेहरा, तुमचे एक्सप्रेशन्स, बेसमध्ये येतं पहिले माइंडसेट. तो आवाज आला पाहिजे आतून की येस माझ्यात हे मायनस आहे बाबा, मला भीती वाटते, माझा आत्मा जाणतो मला भीती वाटते, मला काय करावं लागेल, मला त्याच्यावर काम करावं लागेल. कसं करावं लागेल, स्टेप बाय स्टेप. इथे जादू होत नाही, पेशन्स लागतो, पेशन्स लागतो. सो मी नेहमी माझ्या पार्टिसिपंट्सला सांगत असते की स्टेप बाय स्टेप चला. आणि बेस तयार झाला की मग आपण फाउंडेशनवर येतो. मग त्यातही बरंच काही असतं. म्हणजे हे हँड्सचे व्हेरिएशन्स आहेत, त्यानंतर स्क्रिप्टचं स्ट्रक्चर आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात बोलायचं म्हटलं तर तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. एखादी शायरी झाली, एखादी कविता झाली, मांडता आली पाहिजे. बरं, मंचाचं असं नाही मला हे नाही आवडत, मला हे नाही जमत, नाहीतर तुम्ही म्हणायचं हा हे आपण करणार नाही, मॅच झुकेगा साला, असं नाही झालं. तिकडे जी ऑडियन्सची रिक्वायरमेंट आहे, जशी ऑडियन्स आहे, एक्झॅक्टली. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल माझं जे मत आहे, ऍज अन कम्युनिकेशन एक्सपर्ट जे माझं मत आहे की त्यांचे आजपर्यंत इंटरनॅशनल फोरमवर जेवढे पण स्पीचेस झालेले आहेत आपण नोट डाऊन करावं की जसा देश तसे त्यांची ओपनिंग असते स्क्रिप्टची. जसं क्राऊड बसलाय तशी त्यांची ओपनिंग असते स्पीच. राज्यात जातील तिथली भाषा, एक्झॅक्टली तिथला एखादा डायलॉग ते घेतायत किंवा ते तिथल्या फेस्टिवलला पिक करताय किंवा त्यांच्या शहरातल्या एखाद्या चौकात पाणीपुरी मिळते, हा रिसर्च त्यांचा आहे. सांगण्याचा अर्थ असा, वक्त्याला ऑडियन्स प्रमाणे जाता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पहिले आपला बेस फाउंडेशन मजबूत करावा लागतो. याला ऑप्शन नाहीये, अजिबातच नाही. बरोबर. इथे एक अजून पॉइंट ऍड करावा असा वाटतो. गैरसमज खूप आहेत मार्केटमध्ये. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं मी जावं, बोलावं, मला फार भारी वाटतं, लोक टाळ्या वगैरे वाजवतात, हे सगळं ठीक आहे. पण मिसअंडरस्टँडिंगचं काय करायचं. म्हणजे काही लोक मला प्रश्न विचारतात, मॅडम एखादं पुस्तक सांगा ना. तर पुस्तक वाचून वक्ता बनता येत नाही. मार्केटमध्ये असे पुस्तक आहेत 30 दिवसात भाषण शिका. अर्थात आहेत, सॉरी, बट द फॅक्ट इज नुसतं वाचून कोणी वक्ता बनू शकत नाही. वक्ता बनण्यासाठी तुम्हाला स्टेजवर यावंच लागतं. तो अटेम्प्ट देऊन बघावा लागतो. म्हणजे काय होतं, पहिले टेक्निक शिकायची आणि मग तिला करून बघायची. हे एवढंच काय ते करता येतं. आणि जितकं तुम्ही मंचाला सिरियस घ्याल, व्यासपीठाला सिरियस घ्याल, तुम्ही पुढे जाणार. बरोबर. अदरवाईज इट्स सिम्पली अ वेस्टेज ऑफ टाइम. दॅट्स इट. असं माझं मत. आणि इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स हेच सांगतो. आता जसं बोललात तुम्ही, आपण भीतीबद्दल बोलतो की आता जर समजा मी इमॅजिन केलं की मला स्टेजवर जायचंय, तर मला कुठल्या कुठल्या गोष्टीची भीती वाटेल. एक तर ज्या विषयी मला बोलायचं आहे त्याचं ज्ञान असणं, ठीक आहे, ते नसेल तर मला भीती वाटेल, म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट की जसे वक्ते समोर बसलेले आहेत त्यांची भाषा मला तेवढी फ्लुएंटली येते का ते पहिले बघावं लागेल. दुसरी म्हणजे माझा आवाज किंवा माझे जे काही व्हॉइस मॉड्युलेशन्स असतील, चढ उतार असतील, माझ्या पोजेस असतील, माझे उभं राहण्याची पद्धत किंवा त्या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या घेऊन आहेत की नाही. तुम्ही जसं आता मगाशी सांगितलं की पुस्तक वाचून वक्ता
येत नाही. आणि तुम्ही सांगितलं की आम्ही कोर्सेस घेतो, त्या कोर्सेस मधून सुद्धा आम्ही एखादा वक्ता घडवतो. तर मला हे विचारायचं की मग कोर्सेसमध्ये तुम्ही असं काय करता की या गोष्टी सुद्धा त्याच्यामधून तुम्ही त्यांना कशा शिकवता ते जाणून घ्या. येस, बिलकुल. तर मुळात आता राजजी माझे 2 प्रकारे माझं काम चालतं. मी डिजिटल वाला जमाना आहे, तर ऑनलाईन तर काम चालतंच, पण प्रामुख्याने माझ्या ऑफलाईन बॅचेस या महाराष्ट्रात पण होतात आणि ऑल इंडिया लेवलला पण होतात. मी 3 डेजचे वर्कशॉप माझे होतात. सो माझं असं टीचिंग पॅटर्न आहे की जिथे मी बेस पासून काम सुरू करते. 3 दिवसामध्ये आमचं गणित असं असतं की पहिल्या दिवशी तुम्ही 4 मिनिटं बोलणार, दुसऱ्या दिवशी पहिल्याच दिवशी तुम्ही 4 मिनिटं बोलणार आणि त्या दिवशी तुम्ही सगळ्या बेसच्या टेक्निक्स वापरणार आहात. नंबर 2, सेकंड डेला तुम्ही 10 मिनिटं बोलणार. आणि यामध्ये जे स्क्रिप्ट पॅटर्न मी शिकवते, मला सांगायला आवडेल की समजा तुम्ही असं म्हणताय की रश्मी मी खूप बिझी असतो, मला वाचन करायला वेळच नाहीये, किंवा तुम्ही म्हणाल रश्मी मला ना हे जीके वगैरे मध्ये काही खास असा इंटरेस्ट नाहीये, मी काही तेवढ्या बातम्या वगैरे बघत नाही, मग आता मी हे करत नाही म्हणून मला भाषण लिहिता येणार नाहीये का? अँड द आन्सर इज नो. तुम्ही वाचन कमी करता तरी सुद्धा मी स्क्रिप्ट रायटिंगच्या अशा काही टेक्निक्स तयार केल्या आहेत की तुम्ही नुसती टेक्निक जरी पिक केली तरी तुम्ही 20 मिनिटं बोलणार. सांगू शकतो आपण? हो, टेक्निक. आता स्क्रिप्ट रायटिंग मध्ये देर इज अ कन्सेप्ट विच आय हॅव इंट्रोड्युस्ड कॉल्ड एज मॅजिक वर्ड्स. हे मी त्या 3 डेज मध्ये शिकवते. इट्स अ प्रोसेस. आपण एक म्हणजे काय एक्झॅक्टली तुम्हाला ऐकायला आवडेल? जी टेक्निक आहे स्क्रिप्ट रायटिंगची, आता फॉर एक्झाम्पल माझा काही अभ्यास नाही, मी त्याचा अभ्यास करू शकत नाही किंवा त्याविषयी मला माहित नाही, तरी सुद्धा जरी एखाद्या विषयाची मला स्क्रिप्ट लिहायची असेल तर असे काही थोडेफार म्हणजे आपण वरवर तरी सांगू शकतो कशा पद्धतीने. आपण एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे आता बघा, साधारणतः आता जर समजा 5-50 लोकांना आपण बसवलं आणि त्यांना सांगितलं की अरे मैत्रीवर बोल, आज फ्रेंडशिप डे, मैत्रीवर बोलायचंय, महफिल जमली आहे, तर युजली 50 पैकी 45 लोकांचं भाषण कसं असेल? फॉरसे राज माझा खूप जवळचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे, आम्ही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होतो. राजची आई ना पिठलं पोळी खूपच भारी बनवायची, मग मी काय करायची, बऱ्याचदा सुट्टीमध्ये लपून ना काकूंकडच्या हातचं जेवायला जायची. मग राज मोठा झाला, मी पण मोठी झाली, आम्ही वेगवेगळ्या शहरात गेलो. खरं सांगायचं मैत्री म्हणजे ना रक्ताच्या नात्या पलीकडचं नातं, असं काहीतरी कॉमन ऐकायला मिळेल. म्हणजे मैत्रीचं समीकरण पिठलं आणि भरीत याच्या पलीकडे जात नाही. पण हेच जेव्हा तुम्ही माझी टेक्निक, दॅट इज द स्क्रिप्टिंग टेक्निक जर तुम्ही वापरली तर मैत्रीचं भाषण मी कसं देईल? मैत्री आयुष्यात प्रत्येक नात्यामधला सगळ्यात मुख्य आधार असं मला वाटतं. मित्राच्या एका येण्यानेच ना मनाला जी ऊर्जा मिळते, जो गारवा मिळतो, तो असा शब्दात सांगताच येत नाही. पडत्या काळात त्याने हात धरला ना की एकदम फ्रेश वाटायला लागतो बघा. खरं सांगू, तुमच्या आयुष्यात जर ही मैत्रीची हवा असेल ना तर हिला सांभाळून ठेवा, कारण खूप कामी येतात हे मित्र. कट. सो यू कॅन फील द डिफरन्स की आता जेव्हा मी हे सेकंड बोलत होती तर इथे जो मी शब्दांचा वापर केलेला आहे तो एकदम वेगळाच आहे. म्हणजे कॉमन ऑर्डिनरी बोललं जातं ते एकदम वेगळं आहे. तर मी त्या ऑर्डिनरीवरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्यंत माझ्या पार्टिसिपंट्सला आणण्याचा प्रयत्न करते इझी मेथड्सने. म्हणजे तुम्ही 10वी नापास असाल ना तरी तुम्हाला जमेल, आणि तुम्ही PhD केलं असेल ना तरी तुम्हाला जमेल. माझं अल्टिमेट एम एवढंच आहे, माझ्या पार्टिसिपंटला 20 ते 30 मिनिट बोलता आलं पाहिजे स्टेजवर. येस. आणि 16 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, मला सांगायला आवडेल. नॉट अ सिंगल निगेटिव्ह फीडबॅक. म्हणजे जमतं म्हणजे जमतच. या 3 दिवसामध्ये हे सगळं होतं? येस, 100% होतं. वक्ता म्हटलं की अभ्यास लागतो, सिंपल गोष्ट, कुठलीही गोष्ट. कारण काय मोठमोठे वक्ते जे जगाच्या पाठीवर, भारतात, महाराष्ट्रात कुठलेही पाहिले ना तर बोलताना एक अभ्यास असतो त्यांचा. म्हणजे भाषणाच्या सुरुवातीलाच एखादा अभंग, एखादी ओवी, एखादी कविता, एखादी शेरोशायरी अशा पद्धतीने केली जाते. मध्ये मध्ये वेगवेगळी रामायण, महाभारत, शिवकालीन अशी उदाहरणं दिली जातात आणि ते रंगवलं जातं. हे सगळं करण्यासाठी मुळात अभ्यास लागतो, बरोबर? तर मग मला हेच विचारायचं की या 3 दिवसात असं म्हणजे वक्ता कसं काय बनतो? मला हा प्रश्न ऑलमोस्ट सगळे विचारतात, कारण लोकांना शंका वाटते की अरे हे तर पॉसिबल नाही, माझं तर झालं आता 45
झालोय मी, जन्मात कधी बोललो नाही, आणि ही म्हणते 3 दिवसात. राजजी, देर इज अ डिफरन्स. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही हे ठरवता की आता मला मंचावर बोलायचंय, तर आपल्यासाठी प्रायोरिटी आता ही आहे की तुम्ही मंचावर 20 ते 30 मिनिट उभं राहिलं पाहिजे. पहिले ओव्या टाकायच्या की नाही आणि शायरी करायची की नाही हा सेकंडरी पार्ट येतो. राईट. अभ्यास करावा लागतो. म्हणजे काय, अभ्यास म्हणजे पुस्तकी अभ्यास नाही, अभ्यास म्हणजे टेक्निकल अभ्यास करावा लागतो. उदाहरण देते मी तुम्हाला, जसं हा आपला चेहरा. आता तुम्ही ऑफिसमध्ये कलिगशी बोला, सामाजिक भाषण करा, पुण्यतिथी जयंती घेऊया आपण एखादी, ठीक आहे, वाढदिवसाचं भाषण घेऊया, हा चेहरा बोलला पाहिजे. आणि हा बोलण्यासाठी कुठलं पुस्तक वाचण्यापेक्षा मी पार्टिसिपंट्सला शिकवते या चेहऱ्याचे 6 प्रकार, 6 पद्धतीने हा चेहरा कसा बोलेल, एक्सप्रेशन्स कसे डेव्हलप होतात. त्याच्यासाठी पुस्तक नाही वाचावं लागत, ते करून बघावं लागतं, आणि मी ते करवून घेण्याचं काम करते. मी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये टेक्निक्सला इनकल्केट करण्याचं काम करते, ज्याच्यामुळे मला रिझल्ट येतात. ते 6 प्रकार सांगू शकतो? हा, बिलकुल. जसं की आता कॉमन गप्पा चालल्यात आपल्या, कुठले, असं नाहीये की भाषण करतानाच संभाषण, दॅट इज द इंटरपर्सनल जे चालू आहे तिथे पण एक्सप्रेशन आले पाहिजे. जसं की सपोज एखाद्याने आपल्याला सांगितलं की यार आज तर झालं यार नुकसान, तर जेव्हा तो सांगतोय ना, तर त्याच्या सांगण्याला आपल्या चेहऱ्याची जोड आली पाहिजे. आता तो समोरचं सांगतोय नुकसान झालं ना, आपण अच्छा अच्छा अच्छा, आता कोणत्या अँगलने दिसतंय, तर इथे आपण काय करतो, सॅड नोट. कसं, कट. कोणी म्हटलं काका सीए झालो, हा, अरे वा, क्या बात आहे बेटा, मला वाटलंच होतं नाव काढशील. तिसरं अँगल आहे की जेव्हा कोणी आपल्याला एखादी सिच्युएशन सांगतंय अँड आर इमोशन इज, काय सांगतोयस, आता समोरच्याला सांगावंसं वाटेल ना, का, कारण तुम्ही इंटरेस्ट घेताय. आपलं कसं आहे, पुढे बरं, हे यू आर नॉट रिॲक्टिंग अँड यू आर एक्सपेक्टिंग की समोरच्याने तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे. तर माझ्या पार्टिसिपंट्सचे कितीतरी असे फीडबॅक्स आमच्यापर्यंत आलेत, फक्त एक्सप्रेशन बदलले घरात आणि नाती बदलून गेली आणि हॅपी झाले ते. म्हणजे असं की कितीतरी पार्टिसिपंट्स फॉर्स आहे की एखादा मेल पार्टिसिपंट आहे माझा, आणि त्याने ट्रेनिंग घेतली आहे, आणि 2 महिन्यानंतर त्याच्या वाईफचा मला फोन येतोय, आणि त्याची वाईफ म्हणते मॅडम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं. आणि मी म्हणते का, बस तुमचं ट्रेनिंग केल्यापासून हसायला लागले, बोलायला लागले, पहिले शांत बसायचे. हे पाहिजे मला. हे होतं जेव्हा तुम्हाला बोलणं जमतं, आणि असं तसं नाही, कॉन्फिडंट बोलणं. तर हे असे एक्सप्रेशन मॉड्यूल्स पण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जमले पाहिजे, आणि हे सगळं आपण शिकवतो. तर राहिला विषय की अभ्यास केला पाहिजे, म्हणजे इतिहासात घुसून अभ्यास करण्याची खरंच गरज नाहीये. आता मी ज्या मेथडने मैत्रीचं भाषण दिलं ना, अगदी त्याच मेथडने मी कोणत्याही नेत्याची किंवा महापुरुषाची जन्मतिथी आणि मृत्यू दिनांक न घेता सुद्धा पुण्यतिथी आणि जयंतीचं भाषण करू शकते, आणि हेच मी शिकवते. घेऊयात एक एक्झाम्पल, चालतंय? चला, हो बिलकुल. तर त्याच्यासाठी आपल्याला स्क्रिप्टिंग प्रोसेसमध्ये जावं लागेल. तर लेट मी टेक, आपण घेऊया शिवाजी महाराजांची जयंती. चलो ठीक आहे, ओके ओके. तर आज इथे आता लेट मी नॉट यूज द टोको हाय टोनॅलिटी, स्टुडिओ आपला हादरेल. ओके, तर ओके, तर आज आपण इथे सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एकत्रित आलोय. आजचा हा दिवस प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा देणार आहे. महाराजांनी शिकवलं की संघटन कौशल्य नेमकं म्हटलं कशाला जातं. आजच्या या दिवसावर बरेच लोक हे झालं ते झालं असं झालं तसं झालं सांगतील, पण मला सांगावं असं वाटतं की हा तो महापुरुष आहे ज्याने आयुष्याचं गणित शिकवलं, आणि या गणितावर आज असंख्य मराठे चालतायत. आणि मला असं वाटतं की फक्त कहाण्या ऐकून काही होणार नाहीये, इतिहास घडवता आला पाहिजे. आणि मित्रांनो, त्यासाठी या जयंतीला चला आपण सगळेच एक प्रतिज्ञा घेऊया. कट. थँक्यू सो मच. तर इथे कुठेही मी इतिहास ऐकवला नाही का,
मला माहितीच नाही समजा, होऊ शकतं माझा अभ्यासच नाहीये, पण ह्याच एका कारणाने कितीतरी लोक स्टेजवर येत नाही. हा फिअर आहे सर्वात मोठा, हा खूप मोठा फिअर आहे. आता मला महाराजांबद्दल बोलायचंय पण मला इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही. एवढं तर माहितीये, संघटन कौशल्य, नवनिर्मिती, स्वराज्य स्थापना, या गोष्टी आणि हे कसं तयार केलं जातं हेच तर शिकवते मी. वा, खूप छान. आणि अशा पद्धतीने म्हणजे या 3 दिवसाच्या कोर्सेसमध्ये तुम्ही हे सगळं शिकवता. आतापर्यंत आपण जसं सुरुवातीलाच सांगितलं की भाषण काय होतं की एखाद्याला जर समजा आपण त्याच्यावरती आलोच आहे, परंतु थोडंसं अजून मला डीप मध्ये जायला आवडेल की एखाद्याने विचारलं की ठीक आहे हा काय पॉडकास्ट माझ्यासाठी नाही का, कारण मला कधीच भाषण करायचं नाही, मला कुठेच स्टेजवरती जायचं नाही. त्याच्यासाठी हे भाषण कौशल्य किंवा भाषण आणि संभाषणमध्ये मला फरक एवढाच वाटतो की भाषणमध्ये तुम्ही एकटे बोलताय आणि संभाषणमध्ये समोरचा एक सम त्याच्यासोबत ऍड होतो आणि तुमचं संभाषण होतं. परंतु ह्या कला सेम आहेत की म्हणजे डिफरंट, त्याच्यात किती फरक आहे? फरक आता तुम्ही शिवाजी महाराजांविषयी जयंतीचं भाषण दिलं, तेच मला संभाषण करताना त्याचा टोन किंवा त्याचं काय बोलू शकतो त्याला फॅब्रिकेशन ते वेगळं असेल समजा भाषणाचं. तर हे कसं दोन्ही वेगवेगळं, मग ही भाषण कला त्याच्या जीवनामध्ये कशी काय लागू होऊ शकते आणि तो हे करू शकतो, मला तो विचारायचं. राजजी 200% भाषणासाठी लागणारे पॅरामीटर्स, टेक्निकल पॅरामीटर्स, लाईक उदाहरण घेऊया, तुमचं बॉडी पोश्चर झालं, बॉडी लँग्वेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर फेशियल एक्सप्रेशन्स, तुमची टोनॅलिटी, तुमची स्क्रिप्टिंग, मोस्टली शब्दांचा खेळ, पॉज पॅटर्न्स, ओके, हँड व्हेरिएशन्स, हे जितकं भाषणासाठी लागतं तितकंच संभाषणासाठी पण लागतं. नाते आजचे बिघडताय बाहेर मार्केटमध्ये, त्याच्या मागचं कारण असं आहे, तुम्ही बघा रिसर्च पण सांगतो 80% घरांमधला संवाद संपलाय. म्हणजे नवरा बायकोचं संभाषण ऐका तुम्ही कसं बोलतात, मी सांगते तुम्हाला कसं बोललं जातं. झाला का स्वयंपाक, पोरं झोपले, आईला फोन केला होता का, नाही आता बस आता थकलो आता झोपतो, कट. म्हणजे वाक्याची लेंथ किती बघितली का, 2 शब्द 3 शब्द, हेच वाक्य रोज आहे. हा, आणि हे रोज आहे, रिपिटेटिव्ह आहे, आणि लोक हे असं बोलतायत. इथे सुद्धा टोन आणि एक्सप्रेशनचा मेजर रोल आहे. कपल्समध्ये जे कम्युनिकेशन गॅप येतंय त्याच्यामध्ये कारण असतं कपल मधला कुठला तरी एक पार्टनर असा असतो ज्याचे फेशियल एक्सप्रेशन अगदीच पुअर असतात, रिफ्लेक्टच करत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते की प्रेम नुसतं असून चालत नाही, प्रेम आहे हे सांगावं पण लागतं, हो बोलावं लागतं. आता तुम्ही म्हणाला किती वेळा सांगायचं, रोज सांग, कोणी थांबवलंय? इफ यू वॉन्ट अ साऊंड रिलेशनशिप तुला बोलावं तर लागेल, नाही तर समोरचा काय होतो, डिस्टन्स. तर हे सगळे पॅरामीटर्स फक्त तुमचा व्यावसायिक मंच मोठा करतो का, तर नाही, तो तुमचा वैयक्तिक मंचही. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्याचे रिलेशनशिप स्ट्रॉंग आहे ना त्याचं सगळं स्ट्रॉंग आहे. ही सायकल आहे बघा. आता कधी कधी लोक जे स्वतःच्या घरामध्ये 2 शब्द बोलून कहाण्या संपवतात ते माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, मॅडम 400 लोकांसमोर भाषण करायचंय. अँड नाउ द पॉइंट इज की जो माणूस स्वतःच्या घरात एक चांगला वक्ता नाही, 4 लोकांमध्ये जो उत्तम मांडू शकत नाही, तो चौकात चांगला वक्ता कसा बनेल? थिंक. सो दोघं साईडने काम करावं लागतं. तर माझ्याकडे अगदी शिक्षकापासून लॉयर्स, इंजिनियर्स, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, अगदी अकाउंट्स सांभाळणारे, ज्यांची ट्रॅव्हल एजन्सी आहे त्याचे ओनर्स, मॅन्युफॅक्चरिंगचे ओनर्स, असे सगळाच क्राऊड येतो शिकायला. कारण त्या क्षेत्रामध्ये शेवटी बोलावं तर लागतं. अगदी साधं गणित घ्या, तुम्हाला इन्फ्लुएन्सर बनायचंय म्हणजे काय करायचंय, बोलायचंच आहे. बरं साधं गणित घ्या, तुम्हाला तुमचा ब्रँड मोठा करायचा आहे म्हणून तुम्ही डिजिटल मार्केटिंग करताय, पण डिजिटलमध्ये करताय काय, बोलायचंच आहे. म्हणजे हे 200% प्रत्येकाला बोलणं हे जमलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे आणि हे ऑप्शन नाहीये. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना असं वाटतं, चल ना जमलं तर जमलं, चल ना केलं तर केलं, आणि अगदी 50शीत आले ना की रिग्रेट होतो. आणि असे मला कितीतरी भेटतं.
बोलता न येणं हा फार मोठा आजार आहे, खूपच मोठा. हा मानसिक, काउन्सिलरचे जे क्लिनिक भरलेले आहेत हे न बोलल्यामुळे, एक्झॅक्टली कित्येक आत्महत्या न बोलल्यामुळे झाल्या. एक्झॅक्टली मानसिक आजार आहे हा. आणि त्यासाठी तुम्हाला मोकळं होताच आलं पाहिजे. बरं, मोकळं व्हायचं कसं, हाच तर चॅलेंज आहे. कारण भीती वाटते, किंवा तुम्हाला त्याच्या सिस्टीमच माहिती नाहीये की मोकळं व्हायचं कसं, एक्सप्रेस व्हायचं कसं. मग बेटर आहे शिकून घ्या ना, बेटर आहे. बरोबर. म्हणजे बोलण्यामुळे काय काय होऊ शकतं. आज आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये एक साधी म्हण आहे, बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जातं. पण आपल्याकडे अजून एक म्हण आहे राजजी, की कळतं पण वळत नाही. तर असं नाहीये की लोकांना हे कळत नाहीये की माझा कॉन्फिडन्स कमी आहे, माझी पर्सनॅलिटी तेवढी इम्पॅक्टफुल नाहीये, माझं टॅलेंट खूप आहे पण मी माझ्या कॅलिबर प्रमाणे पोहोचलो नाहीये, मी खूप पैसा कमवू शकतो पण मी लोकांना पिच करत नाही. हे लोकांना माहितीये, पण त्यावर काम केलं गेलं पाहिजे हे ते टाळतात. आणि त्यामुळे ती जी ग्रोथ आहे ना ती होत नाही. सो माझ्या कोचिंगमध्ये एक माझा खूप एकदम हिटवाला डायलॉग आहे की औकात तर आपली खासदार बनण्याची आहे, औकात तर आपली खासदार बनण्याची आहे, फिरतो अजून पण गल्ल्यांमध्येच. मीन्स कॅलिबरच्या हिशोबाने ग्रोथ होत नाहीये. बरोबर. आणि रिझन एकच आहे, युअर प्रेझेंटेशन स्किल्स, युअर कॉन्फिडन्स, युअर स्पीकिंग एबिलिटी, तुमचं स्टेज डेअरिंग, दॅट्स इट. बरोबर. बोलता आलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे. वक्ता जन्माला येतो की घडवला जातो? वक्ता घडवला जातो. हे जे गॉड गिफ्टेड वगैरे अशी जी संकल्पना आहे, असं आता इतके वर्ष, मी माझं सांगते, मी 4 वर्षाची होती तेव्हा मी माझं पहिलं भाषण केलेलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत मी बोलतेच आहे. म्हणजे अराउंड 200+ कॉम्पिटिशन्स मध्ये तर मी जिंकलीच आहे. साधारण हे झालंय शालेय जीवनामध्ये. आणि माझं जे काही आज ग्राउंड आहे हे सगळं मी माझ्या एक्सपिरियन्सने तयार केलंय. तर बऱ्याचदा होतं ना, भीती वाटते, 1% धडधड होते. इतकी प्रॅक्टिस असूनही कधीतरी असं होतं की नाही. तर मी काळजी ही घेते, प्रिपरेशन शिवाय मंचावर खेळायचं नसतं. आणि प्रिपरेशन कुणीही करू शकतं. तुमच्याकडे टेक्निक आहेत तर तुम्ही त्याची तयारी करू शकता. तर याच्यासाठी देवबाप्पाने काहीतरी स्पेशल आशीर्वाद देऊन तुम्हाला पाठवलं पाहिजे असं काही नियम नाहीये. मी तशी नाही आली आहे, मी स्वतःला तसं डेव्हलप केलं. तुमचं 4थीचं पहिलं भाषण तुम्हाला आठवतंय? नाही, मला माझं 4थीचं फक्त एवढं आठवतंय की टॉपिक होता माय मदर, म्हणजे आईपासूनच सुरुवात झाली आहे बघा. पण 10वी मध्ये असताना मी नॅशनल अवॉर्ड जिंकलाय. नॅशनल लेवल कॉम्पिटिशन दिल्लीला झाली होती. इयर 2000ला इंडियाने वुमन एम्पॉवरमेंट इयर म्हणून डिक्लेअर केलं होतं. आणि त्या दरम्यान त्या वर्षी आपल्या संपूर्ण देशामध्ये स्त्रियांना घेऊन वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स राबवले गेले होते. आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नॅशनल लेवल कॉम्पिटिशन कंडक्ट करण्यात आली होती. साधारण 8 राऊंड होते आणि शेवटचा राऊंड दिल्लीमध्ये होता. मी दिल्लीपर्यंत पोहोचली होती आणि आम्हाला टॉपिक दिला होता की महिला सबलीकरण केलं गेलं तर लोकसंख्या वाढ वर नियंत्रण आणता येऊ शकतं, असा तो विषय होता. मुलांच्या दृष्टीने तो थोडासा टफ टॉपिक होता त्यावेळेस. बट आणि ते डिबेट होतं, वादविवाद होता. तो वादविवाद स्पर्धा होती. आम्ही पूर्ण भारतातनं फक्त 8 विद्यार्थी निवडलो गेलो होतो. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम 2-2 जोड्या होत्या त्या. आणि तिथे मी या विषयाच्या अगेन्स्ट मध्ये बोलले होते. तर ते चॅलेंजिंग असतं. बघा ना, एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून मी त्याच्याच विरोधात बोलते. तर तिथलं मला आजही एक कोट आठवतं आणि मला सांगायला आवडेल की हे जे भाषण मी दिलं होतं हे भाषण मी स्वतः लिहिलं होतं. तर त्यावेळेस मला हे माहित नव्हतं की माझ्यात ही कला आहे की मी हे लिखाण करू शकते किंवा स्क्रिप्टिंगचं काही असं वेगळं गणित आहे माझ्या डोक्यात. पण हळूहळू मग ते उमगलं. तिथले मला एक कोट सांगावं असं आवडेल ऍक्च्युली, की मी जिंकली होती बिकॉज मी त्याच्यात बोलली होती कि नर और नारी के बिना शिशु नहीं आता. ठीक से सुनिएगा, नर और नारी के बिना जब शिशु नहीं आता
तो फिर क्यों दुनिया को केवल नारी का दुःख सताता. तर तो अपोज मध्ये मला तो विषय मांडायचा होता. तर याला काय म्हणतात, याला म्हणतात शृंगार करणं. आजकाल चाललेल्या फेमिनिझम साठी खूप छान वाक्य. एक्झॅक्टली. तर भाषणाचा शृंगार करणं सुद्धा तेव्हा जमतं जेव्हा तुमचे एक्सप्रेशन्स आणि तुमची टोन, आणि याला डेव्हलप करता येतं का? अँड द आन्सर इज 200% याला डेव्हलप करता येतं. कसं? टेक्निक अँड प्रॅक्टिस. पण वक्ता जन्मजातही असतो असं मला वाटतं का? कारण मी सुद्धा माझ्या लहानपणी अगदी 4वी-5वी पासून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग वगैरे घ्यायचो. तर आता एका वर्गामध्ये 100 मुलं आहेत, परंतु ते सगळी उभी राहत नाही. आणि काही असतात ते ठीक आहे, लगेचच उभी राहतात, लगेचच बोलायला लागतात. हा, याला राजी असं डिफाईन करता येतं, जन्मजात काही लोक कॉन्फिडन्स घेऊन येतात, बट ते स्किल सेटला ते डेव्हलपच करतात ना पुढे जाऊन. म्हणजे हळूहळू मला कळायला लागलं हे टोन पॅरामीटर्स कसे असतात. हळूहळू मला कळायला लागलं की माझा हात जसा मूव्ह करतो ना तसा माझा चेहरा बदलतो. तुम्ही बघा, बऱ्याच लोकांना, तुम्ही मार्केटमध्ये लोक 2-2 तास मीटिंग करता, त्यांच्या चेहऱ्यावर एक आठी सुद्धा येत नाही. अशा एक्सप्रेशनलेस फेस सोबत डील करणं कठीण होतं. पण आपल्याला का कळत नाही? कारण एक्सप्रेशनचं महत्व आहे हेच मुळात आपल्याला कळत नाही. तर कॉन्फिडन्स जन्मजात थोडाफार मिळतोय. काही लोकांवर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतात. घरातलं वातावरण ठीक नसतं, पॅरेंटल बॉन्डिंग ठीक नसतं, त्याचे मानसिक परिणाम होतात आणि कॉन्फिडन्स फेकला जातो. तर असे माझे क्लायंट जे गुजरातवरनं आलेले, त्यांनी साधारण आता रिसेंटली एका ठिकाणी त्यांनी चेन्नईला एक ट्रेनिंग केलं. तिथे त्यांनी ₹5.5 लाख पे केले. 3.5 दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि प्लस 18% GST पण धरा त्याच्यामध्ये. तर एवढं त्यांनी एक्सपेन्सेस केले आणि तिथे त्यांना आउटकम देण्यात आलं की तुम्ही इथे या, आम्ही तुम्हाला 90 सेकंद मंचावर उभं राहणं शिकवू. 90 सेकंदाची किंमत होती ती. आणि झालंय काय, त्यानंतर ते माझ्याकडे आले माझ्या 3 डेजच्या वर्कशॉपमध्ये आणि आता ते 1-1 तासाचं कोचिंग घेत आहेत. दिस इज कॉल्ड एज रिअल ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट आय बिलीव्ह इन, वक्ता बनण्यासाठी इनसाइड आउटसाइड बदलता आलं पाहिजे. ही थेरी नाहीये, हे ज्ञान नाहीये आणि मी ज्ञान देत नाही. मी फक्त टेक्निक शिकवतो. टेक्निक प्रत्येक गोष्टीचा आन्सर आहे टेक्निक. तुम्ही मला सांगा ना, मी 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 शून्य आहे रश्मी. टेक्निक. तुम्ही आला माझ्या झोन मध्ये म्हणजे तुम्ही वक्ता झालात. तर बाहेर असंही, तर त्यांच्यासोबत दीपक सोबत असं झालं होतं की लहानपणीच्या एका इन्सिडन्सने वर्गात शिक्षकांनी मारलं होतं त्यांना एका काहीतरी कारणाने. त्याचा एवढा मानसिक परिणाम झाला की 12वी पासून तर आता ते राईट नाव त्यांचं एज 47 आहे. ते कॉन्फिडन्स वर उचलूच नाही शकले. आणि यासाठी, हे तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, ओव्हरऑल स्वतःला डेव्हलप करण्यासाठी त्यांनी साधारण 44 लाख रुपये खर्च केलेत. पण आत्मविश्वास मिळालाच नाही. का? बिकॉज पीपल बिलीव्ह थेरी आहे, थेरी आहे, थेरी. अरे वक्ता बनणं थेरी नाहीये, वक्ता बनणं प्रॅक्टिकल आहे. तुम्ही या ना, तुम्ही वेळ काढा ना. ज्याशी तुमची आर्थिक संपन्नता जोडलेली आहे, ज्याच्याशी तुमचे नाते जोडले, तुमची मनशांती जोडली आहे, त्याच्यासाठी तुम्ही 3 दिवस 10 दिवस काढू शकता ना. दॅट्स इट, असं मला वाटतं. तुम्ही जसं सांगितलं टेक्निक, परंतु प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच महत्वाची आहे असं मला वाटतं. कारण मी 4 टेक्निक शिकलो तुमच्याकडून. म्हणजे कॉन्फिडन्स आणण्याची टेक्निक एखादी असेल, काही प्राणायाम वगैरे किंवा काही तुमच्या ज्या टेक्निक्स आहेत, परंतु पुढे मला जर ते कंटिन्यू करायचं असेल तर प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. माझ्या पार्टिसिपंटसाठी तर मी काय करत असते की आम्ही त्यांना ऑनलाईन बॅकअप देतो. बर. म्हणजे माझी कम्युनिटी चालते, त्या कम्युनिटीमध्ये जवळ 4,500 लोक ऍक्टिव्ह आहेत. आम्ही प्रत्येक आठवड्याला वेगळ्या वेगळ्या स्पर्धा तिथे कंडक्ट करतो. तर काय होतं, जे तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्याकडनं शिकले ते परत परत करण्यासाठी तुम्हाला स्कोप मिळतो. हे छान आहे. हो, याने फायदा होतो ना. कोण कुठे बसलेला माणूस मला सांगतो, मॅम बोलायला लागलो मी, ह्या आता आमच्या बँकेची मीटिंग झाली आणि मी बोललो ना, आणि असं सांगतात 25 मिनिटं बोललो मॅडम.
नुसतं बेस फाउंडेशनने इतका आउटकम मिळतो. तर कसं आहे, प्रॅक्टिस देण्यासाठी थोडे प्लॅटफॉर्म तयार ठेवावे लागतात. आणि काही लोक असे असतात की ज्यांचं स्वतःच ओन ग्राउंड असतं. जसं आपण एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं एक्झाम्पल घेतलं समजा, तर त्यांना काय रोजच कुठेतरी जाऊन बोलायचंय. मग मी काय सांगते, तुम्ही तुमचं जे व्यासपीठ आहे तेच गाजवा ना. जर मी तुम्हाला सांगितलंय की हँड असे मूव्ह करून बोलायचंय, याने तुम्ही कॉन्फिडंट पर्सनॅलिटी वाटता, बरोबर, तर तुम्ही आता कोणाच्या काका नमस्कार काय म्हणता, मग असं असं कसं झालं काका, बरोबर आपण काय करू, आता मी काय करते, हँडचा यूज करून काकांशी बोलते. तर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट असं होतं. बरोबर. जसं आपण मगाशी बोललो की भाषण कौशल्य आणि किती फार महत्वाचं आहे भाषण आणि संभाषण. आज जगाच्या पाठीवर जितके काही तुम्ही रिचेस्ट म्हणू शकता किंवा इन्फ्लुएन्सिबल पीपल म्हणू शकता, ते चांगले बोलणारेच आहेत. मग ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले, व्यावसायिक असू द्यात किंवा आता नेत्यांचं सुद्धा घेऊ, तुमच्याकडे असे बरेच नेते मंडळी वगैरे भाषण शिकण्यासाठी येत असतील. हो हो. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा हात आहे माझा. हात आहे इन द सेन्स की एक पर्टिक्युलर डिपार्टमेंटच आहे. अगदी सरपंचापासून तर खासदारकीपर्यंतच्या बऱ्याच मान्यवरांना आम्ही ट्रेन केलेलं आहे. अगदी जे मिनिस्टर्स आहेत त्यांच्या फॅमिलीमधून सुद्धा त्यांचे रिलेटिव्स किंवा घरातलेच लोक स्वतःची तयारी करण्यासाठी माझ्यापर्यंत येतात. आकडे मोठे आहेत. आता फक्त विधानसभेचं ह्यावेळेसचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर साधारण 40-41 MLA कॅन्डिडेट्स आज जे प्रेझेंट आहेत, प्रेझेंट मध्ये आहेत, जे कुठेतरी कोणत्या तरी माध्यमाने माझ्यासोबत कनेक्ट होऊन किंवा 3 days मध्ये तरी आलेले आहेत, किंवा पर्सनल कन्सल्टेशन झालेलं आहे त्यांच्यासोबत, किंवा त्यांचं काउन्सिलिंग झालेलं आहे. तर असं काम आपलं चालतं आणि मोठ्या स्तरावर यशस्वीरित्या चालतं. तर त्यांचं काय आहे की त्यांना समाजाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. तर राजकारण करत असताना स्पेशली जेव्हा तुमचं ठरलंय की तुम्ही 20 वर्षापासून इतकं काम केलंय लोकांसाठी आणि आता ते काम अजून चांगलं होण्यासाठी तुम्हाला एक पद हवं, तुम्हाला एका पोझिशनवर पोहोचायचंय, मग काय करावं लागेल, इलेक्शन लढावं लागेल. इलेक्शन लढत असताना मानसिकता जर कुठे ही आहे की अरे खर्च करावा लागणार आहे, तर त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्हाला बोलावं लागणार भाषण. आणि मी अशा बऱ्याच केस स्टडीज बघितलेल्या आहेत माझ्या स्वतःच्या, जिथे जिंकणारे तिथे असे पण आहेत ना काही की अटेम्प्ट दिले पण ते जिंकून नाही आले. तर नंतर जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली तर कळलं की त्यांनी सांगितलं की अपोजिशनवाल्याने पैसा कमी लावला, कामं कमी गेली, पण बोलले उत्तम. म्हणजे काय, लोकांना पण असा नेता हवाय जो तामझामपेक्षा मला काउन्सिल किती छान करतोय, जो माझ्या समस्यांवर सोल्युशन मला बसून कसं समजवतोय, तर माझं मन थोडंसं. आणि आहे ना आज आपल्या महाराष्ट्रात बघा असे बरेच आपल्याला लोक बघायला मिळतील की ज्यांचं असं काही खूप खास पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं, पण आज ते चांगल्या जागेवर काम करताय जस्ट बिकॉज ऑफ स्पीकिंग एबिलिटी. आहे तशी मंडळी, आणि काय वाईट. अगदीच बरोबर. म्हणजे भाषण असे काही काही गाजलेले भाषण, ते एका एका भाषणाने अख्खच्या अख्खं इलेक्शन पालटलेलं आहे. भाषण किती महत्वाचं असतं. म्हणजे शिकागोला झालेली धर्म परिषद, स्वामी विवेकानंद माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणतात, 3.5 मिनिट टाळ्या वाजतात तिथे. हिटलर सारखा, हिटलरचं एक्झाम्पल. येस येस. पहिलं महायुद्ध संपूर्णपणे हारली होती जर्मनी, शेवटचं एक लढाई ते जिंकू शकले कारण फक्त तिथे हिटलर उभा राहून बोलला होता. आणि असं बोललं जातं की हिटलर जिथे उभा राहायचा तिथे सगळी लोक त्याचे कायल होऊन जायचे. म्हणजे ते फक्त भाषण कौशल्यामुळे. पण याच्यात मला आणखीन एक थोडा टेक्निकल प्रश्न हा विचारायचा होता की भाषण करताना त्याचा एक फॅब्रिकेशन म्हणा किंवा त्याचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं का, असं मला वाटत नाही. कारण मी जेवढे माझ्या आवडते समजा वक्ते पाहिलेत, आता आपण फार मोठी उदाहरणं नाही घेता, भारतातलेच आयदर नरेंद्र मोदी असतील किंवा प्रमोद महाजन जे दिवंगत आहेत ते, राज ठाकरे असतील किंवा त्याच्यानंतर आपले पु ल देशपांडे, आचार्य आत्रे, हे सगळ्यांचे भाषण कौशल्य फार म्हणजे उच्च कोटीच होते, परंतु प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. मग मला हे विचारायचं की या भाषणाचं स्ट्रक्चर एक असतं का किंवा काही त्याचा ठरलेला पॅटर्न असतो का? बेस ठरलेला असतो. बेस म्हणजे कसं आहे, ओपनिंग, द मिडल पार्ट अँड द क्लोजिंग. पण
मी सुद्धा ट्रेन करत असताना पार्टिसिपंट्सला सांगत असते की तुम्हाला तुमची ओन शैली तयार करायची आहे. प्लीज डोंट कॉपी, प्लीज डोंट कॉपी. तर अशा वेळेस की राज ठाकरेजींचा जर विषय घेतला तर त्यांची टोनॅलिटीमुळे ते खूप हिट होता. त्यांचा जो आवाज आहे ठहराव, त्यामुळे मोदीजींबद्दल बोलायचं म्हटलं ना तर त्यांचा ऑडियन्स कनेक्ट खूप स्ट्रॉंग आहे. अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयीजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचा तो पॉज पॅटर्न, ते बोलता बोलता थांबायचे आणि अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, ते इतकं भारी बोलायचे आणि त्या पॉज मध्ये त्याचा अर्थ कळायचा. एक्झॅक्टली. तर बेसिक स्ट्रक्चर यासाठी लागतं की जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट तयार करता तर निदान तुम्हाला माहिती असतं की अरे मला असं जायचंय, असं जायचंय, असं जायचंय, असं जायचंय. ओके, पण शैली मात्र आपली ओन असते. तुम्ही कॉमेडी कशी करताय, तुम्ही लोकांना रडवता कसं. मी मगाशी एक शब्द वापरला होता बघा, वर्सटाईल. तर मी माझ्या पार्टिसिपंट्सला म्हणते ठीक आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता किंवा तुम्ही व्यावसायिक आहात पण तुम्हाला तेवढं कॉन्फिडेंटली बोलता येत नाही म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आलेले आहात, पण मी तुम्हाला तयार असं करणार आहे की कुठेही केव्हाही कसंही उभं केलं बोलता आलं पाहिजे. व्यावसायिकाचं हेच नाहीये की बिझनेस कॉन्फरन्स नाही, एखाद्याच्या लग्नात पण बोलता आलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्याचं असं नाहीये की फक्त प्रचार भाषण, तुम्हाला एखादी बिझनेस डील पण करता आली पाहिजे. तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत ना ह्या तुम्हाला मदत करतात. जशी सिच्युएशन तसं स्पीच देता आलं पाहिजे यासाठी. ते चारही बाजूने तयारी आपल्याला करता आली पाहिजे आणि बेस स्ट्रक्चर कॅरी करून आपल्याला आपलं स्टाईल फॉर्म करता येईल, ओन स्टाईल फॉर्म करायची असते. तुम्हाला टेक्निकल बाजू या भाषणांची वगैरे माहित असेल म्हणून मी प्रश्न विचारतो की राजसाहेब ठाकरे, आता मी एक त्यांचं जस्ट एक इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यांनी सांगितलं की माझं पहिलं भाषण जेव्हा मी केलं, मला ते कुठे ऐकलं हे आठवत नाही परंतु ऐकलं होतं, तर त्यांनी सांगितलं की मी माझं पहिलं भाषण केलं त्याच्या अगोदर जवळपास 1 तासामध्ये 10-20 वेळा मी वॉशरूमला जाऊन आलो. इतकी भीती होती, माझ्या पोटात गोळा उठत होता. आजही ते सांगतात की जेव्हा मी स्टेजवर जायला लागतो तेव्हा मला थोडंसं माझ्या पोटात गोळाच असतो, जेव्हा पहिल्या टाळ्या वगैरे वाजत नाही तोपर्यंत, मग नंतर मी सुटतो, असं हे त्यांचं वाक्य. तर मग हे तुम्ही कसं डिकोड करता की म्हणजे हे जे गाजलेले लोक आहेत ना, नरेंद्र मोदी असतील, राज ठाकरे असतील किंवा आपले प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, आचार्य यात्रे, यांचं असं डिकोड करण्याचं काही आहे का? हे या वैशिष्ट्यामुळे ते आज इतके मोठे वक्ता दशसहस्रेषु असं ज्याला म्हणतो आपण ते आहेत, काही आहे त्यांच्यात असं सांगण्यासारखं की याच्यामुळे ते वेगळं आहे? राजजी, मंच गाजवण्यासाठी फक्त एकच फंडा वर्क करतो, तुमची विल पॉवर. हे जेवढे नावं तुम्ही घेतलेत ना, तुम्ही जरा नीट बघा, ही लोक त्यांच्या ओन झोन मध्ये खूप कॉन्फिडंट आहेत. आणि ही विल पॉवर लागते. जे तुम्ही आता मगाशी सांगितलं की त्यांना तासाभरा आधी ते 10-20 टाइम्स वॉशरूमला गेले, म्हणूनच जेव्हा आम्ही स्टेज फिअर रिमूव्हल टेक्निक्स मी शिकवते तर आपला स्टेप नंबर 1च हे सांगतं की तुमची बिझनेस मीटिंग स्टार्ट होण्यापूर्वी किंवा तुमचं भाषण सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटं आधी तुमची इच्छा असो किंवा नसो कंपल्सरी वॉशरूमला जायचंय. आणि 20 मिनिट्स बिफोर नो लिक्विड कन्झम्पशन, पाणी प्यायचं नसतं, चहा कॉफी कन्झ्युम करायची नसते. म्हणजे लिक्विड घ्यायचं नाही आणि पोटात जे लिक्विड आहे ते रिलीज करायचं असतं. जे लोक हे करत नाही ना त्यांना तो वॉशरूमवाला चॅलेंज जो आहे, तर अर्थात ती त्यांची सुरुवात होती ना, तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं. आता तर आपण आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सला हे कंपल्सरी फॉलो करायला लावतो. तर फिलिंग जनरेट हो नको हो, तुम्हाला वॉशरूम जायचंच आहे. तर त्याने काय होतं, सायकोलॉजी आपली थोडीशी स्टेबल होते आणि डिस्टर्बन्स फॅक्टर्स आपण कमी करतो ज्याने स्ट्रेस लेवल, इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस कमी होते. प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की आज बेरोजगारी फार वाढलेली आहे, ठीक आहे, प्रत्येकाला कुठे ना कुठे करिअर शोधायचं आणि ज्याचा जो जॉनर असेल किंवा भाषण, तर तुम्ही सांगितलं की मी एखादा 0 जरी असेल तरी त्याला तो 3 दिवसानंतर भाषण करायला लागेल एवढी गॅरंटी तुम्ही देताय. मला प्रश्न हा विचारायचा आहे की हे भाषण कौशल्य किंवा हे जे तुम्ही शिकवताय, हे शिकल्याच्या नंतर काही पैसे कमवण्याचे रस्ते उघड होऊ शकतात त्यांच्यासाठी? 100% अर्निंग
101%. आता बघा, कशा पद्धतीने मी सांगते. आता बघा, सपोज आपण आज ठीक आहे, आपले यंगस्टर्स थोडेसे आपण म्हणतोय की खूप प्रश्न वाढलाय, एम्प्लॉयमेंट तेवढी नाहीये, असं आहे तसं आहे. पण आपण कायम असं म्हणतो बघा की तू कोणत्याही व्यक्तीला भेट, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एक विशेष असतं. फॉर से मी रांगोळी खूप छान काढते, फॉर से मी गाते खूप सुंदर, फॉर से माझं टेक्निकल नॉलेज खूप चांगलं आहे, बरोबर आहे. तर या भाषण संभाषण कौशल्याला मर्ज करून, तुमच्या टॅलेंटला त्याच्यात ऍड करून आज तुम्ही कोचिंग, डिजिटल कोचिंग इंडस्ट्रीमध्ये लिटरली करोडोपर्यंत कमवू शकता. नो मॅटर यू आर बिलो 30. दिस इज द फॅक्ट, दिस इज द फॅक्ट. पण एवढं लक्षात ठेवा की तुमचा जो हुनर आहे, आपण जे म्हणतो की केपेबिलिटी आहे, प्लीज डोंट लुक इनटू ना की बीएससीत किती टक्के पडले आणि इंजिनिअरिंग मध्ये तू काय केलंस. लेट्स लुक ना की ती रांगोळी किती आकर्षक काढते. आता आपल्याला करायचं काय, शिकायची का तुम्हाला? मी शिकवते, पण आता शिकण्यासाठी बोलावं लागेल ना, शिकवण्यासाठी बोलावं लागेल ना. तर तुमच्या टेक्निकल एक्सपर्टीजला तुम्ही शोमॅनशिप स्टँड्स फॉर कम्युनिकेशन एक्सपर्टीज. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टीजला जेव्हा तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन एक्सपर्टीज सोबत मर्ज करता, तेव्हा एक परफेक्ट बिझनेस मॉड्यूल तयार होतो. आणि हे सहज सोपं आहे. थोडे पॅरामीटर शिकावे लागतात. जसं तुम्ही एखादा डिप्लोमा करता, ग्रॅज्युएशन करता, त्या पद्धतीने याचे पण काही फॉर्मॅट शिकावे लागतात. पण रिझल्ट्स आहेत, 100% आहेत. लोक आता डिजिटल इंडस्ट्रीला युज टू झालेले आहेत. गावखेड्यातले लोक व्हॉट्सअप वापरताय, युट्यूब बघताय, झूम मीटिंग्स अटेंड करताय. तुम्हाला फक्त इतकं समजलं पाहिजे की तुमच्या आत आहे काय. तुम्ही फक्त एवढं सांगा, रश्मी मला हे जमतं, बस तुम्हाला मार्केटमध्ये कसं आणायचं ते माझं काम. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काहीही येत असू द्या, तुम्हाला त्याच्यासोबत बोलता आलं तर झालं. आता प्रत्येक जण कोर्स करेल न करेल, परंतु आपलं काम आहे पॉडकास्टच्या दरम्यान की इथूनच प्रेक्षकांसाठी असे काही गिव्ह अवे 5 टिप्स देऊ शकतो की ज्यांनी आपण घर बसल्या त्यांची संवाद कौशल्य किंवा हे भाषण कौशल्य वाढेल. ओके, सो भीती हा विषय आहेच आहे. तर मी काही असे मुद्दे इथे सांगते की ज्याने काय होतं, स्ट्रेस लेवल कमी होतो. बेसिकली स्टेज फिअर कमी करण्यासाठी तर तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागते, हे बदलत नाही. पण मंचावर जात असताना बऱ्याचदा तर काही ऑन्ट्रप्रेन्युअर्सचं असं असतं की मोठी डील करायची असेल तरी त्यांना स्ट्रेस होतो, प्रेझेंटेशन स्ट्रेस होतो. आपल्यापेक्षा थोडा हाय प्रोफाईल क्लायंट येत असेल तर आतून थोडीशी भीती वाटत असते. तर ह्या स्ट्रेसला रिड्यूस करण्यासाठी देर आर 7 पॅरामीटर्स जे आपण बघूया. तर नंबर 1 मी जे सांगितलं की इच्छा असो किंवा नसो, वॉशरूमला तुम्हाला जायचंय. पॉईंट नंबर 2, वॉशरूमला गेल्यानंतर, तिथून परत आल्यानंतर कंपल्सरी नीड टू चेक युअर क्लोथिंग्स. म्हणजे पहिलं बटन लागलेलं आहे की नाहीये, इन प्रॉपर केली आहे की नाही, दुपट्टा प्रॉपर पिनअप केलेला आहे की नाही. सेल्फ कॉन्शियस नाही झालं पाहिजे आपण. नाही तर काही लोकांचं कसं, यार भारी दिसतोय की नाही मी, यार माझा शर्ट, पीपल आर सो मच इन टू देम. आपण विसरून जातो आपण तिकडे बोलायला गेलोय. अँड आय ऑलवेज सेज, प्लीज टेक अ नोट, VIP ला सांगावं नाही लागत की तो VIP आहे. जे असतात ना ते कळतात. सो फोकस, डिलिव्हर काय करायचंय. तो काय करायचं, ते वॉशरूम मधनं बाहेर आलं ना, सब ठीक कर लो आप, अपने बटन्स, आपका जो बेल्ट है इन आपने किए, जे काही तुमचा दुपट्टा आहे, पदर आहे. पॉईंट नंबर 3, कंपल्सरी स्क्रिप्टच्या पहिल्या 4 ओळी घोकणे अनिवार्य आहे. याचा अर्थ असा नाहीये की भाषण रटावं लागतं. प्लीज टेक अ नोट, अजिबात नाही. भाषण कधीच रटायचं नाही. स्क्रिप्ट लक्षात कशी ठेवायची त्याची पण टेक्निक आहे, तुम्ही म्हणाल रश्मी 1 तास बोलून गेल मी, 2 तास बोलून घेशील तू, पण पहिल्या 4 लाईन्स घोकणं यासाठी 80% लोक स्टेजवर गेले, पब्लिकला बघितलं, ब्लँक, पहिल्या 4 ओळी आणि मग मागचं गडबडतं. तर काय करायचं, त्या पहिल्या 4 ओळी लक्षात ठेवायच्या. म्हणजे काय, ग्रिप मिळते. आपलं बोलणं सुरू होणं गरजेचं आहे. बाकी मध्ये गाजवायचं कसं तो नंतरचा भाग आहे. नंबर 4, द 4th पॅरामीटर इज येस 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 रश्मी, आज तुझं फॅन्टॅस्टिक होणार आहे. दिस इज कॉल्ड एज सेल्फ मोटिवेशन.
मला जर स्टेजवर जाऊन बोलायचंय ना, तर माझा आतून आवाज आलाच पाहिजे की मला हे करायचंय. प्लीज टेक अ नोट. आतून जोपर्यंत हे येणार नाही हे वर्क करत नाही. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय, सेल्फ निगेटिव्ह टॉक जास्त होतात. जमणार नको यार, आज नाही यार, कसं तरी कॅन्सल होऊन गेलं पाहिजे ना, अरे यार काका तुम्ही बोलून घेता का. वी फाइंड द वेज, नो रॉंग. सो काय करायचंय, स्वतःला बूस्ट करायचंय. नंबर 5, स्टेजवर बसल्यानंतर किंवा मीटिंग्सच्या दरम्यान केसांना, कपड्यांना आणि बॉडीला जास्त टच करायचं नाही. त्याने काय होतं, अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन क्रिएट होतं. आणि स्पीकरच्या जर हे लक्षात आलं की समोरचा व्यक्ती माझ्याकडे चुकीच्या पद्धतीने बघतोय किंवा माझ्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नाहीये, तर ऑटोमॅटिकली आपण डिस्टर्ब होतो. बरोबर. तर बेटर काय, तुम्ही असे या ना, सेट या की तू काहीही कसंही बघ, मला फरक पडणार नाही, बिकॉज आय एम व्हेरी अप टू डेट राईट नाव. तर हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. आता साधारण मिनिटभर राहिलाय आपल्याला मंचावर जायचंय, तर मिनिटभर आधी तर लोक असं सांगतात, मॅडम असं मला दाबल्यासारखं होतं, मॅडम असं नाही का, असं मला काहीतरी दडपण येतं, मॅडम मला ना घाबरल्यासारखं होतं, मॅडम छातीचे ठोके वाढलेत. मी म्हणते अरे अभिनंदन, ठोके वाचतायत म्हणजे ठोके आहेत, म्हणजे जगताय ना तुम्ही, यात वाईट वाटण्यासारखं काय. रेस्पिरेशन प्रोसेसला सिस्टीम मध्ये आणणं गरजेचं आहे. त्याने काय होतं, इथे थोडं शांत वाटतं मनावर, आणि ते गरजेचं आहे. आणि रूल नंबर 7 सेज की आता आपली एंट्री होणार आहे कुठेही, कदाचित क्लायंट केबिन मध्ये और स्टेजवर. रूल नंबर 7 सेज स्माइल. चेहऱ्यावर नूर असला पाहिजे. तर तुमची एंट्री आहे ना, ही अशी झाली पाहिजे, स्पार्किंग, एकदम व्हायब्रेटिंग. म्हणजे मी म्हणते की तुमच्या स्माइल मध्ये इतकं पोटेन्शियल असलं पाहिजे ना, की तुमच्या स्माइलला बघून समोरच्याला जगावंसं वाटावं. आणि हसणं हे मंच गाजवण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. बरोबर. तुम्हाला आवडो, तुम्हाला न आवडो, हसावंच लागेल. तर हे पॅरामीटर्स यूज केले ना की स्ट्रेस इंटेन्सिटी कमी होते आणि व्यासपीठ मोकळा होतो. खूप भारी, खूप 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 छान, मस्त पॉडकास्ट. प्रेक्षकांनो, तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट? आणि माझ्या डोक्यातही असेच प्रश्न होते की यार 3 दिवसामध्ये कुठे भाषण कौशल्य शिकवलं जाऊ शकतं का, 1 दिवसात तुमचं फाउंडेशन क्लिअर केलं जाऊ शकतं का? परंतु या पॉडकास्टच्या निमित्ताने मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळालीत. अर्थातच ते तुम्हाला सुद्धा मिळाली असतील. रश्मी मॅम सोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचे कोर्सेस वगैरे घ्यायचे असतील तर नक्की करा, असं मी पहिले सांगेल. कारण काय होतं की एखाद्या व्यक्तीला आता 70-75 पॉडकास्ट झालेत, ते व्यक्ती माझ्याकडे आल्याच्या नंतर मला कळतं की समोरच्या व्यक्तीचं पोटेन्शियल काय आहे. आणि मला 100% खात्री आहे की आयुष्यात जर तुम्हाला किल करायचं असेल, स्टेज नाही तर लाईफ गाजवायची असेल ना, तर हे बोलता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते बोलणं शिकलं पाहिजे, त्याची टेक्निकॅलिटी समजून घेतली पाहिजे. म्हणून जर तुम्हाला रश्मी मॅमसोबत कनेक्ट करायचं असेल, त्यांचे काही कोर्सेस जॉईन करायचे असतील किंवा इनकेन प्रकारे त्यांच्याशी कसाही संवाद साधायचा असेल, त्याच्या सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, कमेंटमध्ये देणार आहोत. ती कमेंट पिन केलेली असेल. बाकी मॅम, तुम्हाला कसं वाटलं इथे? खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि असे प्लॅटफॉर्म्स खूप गरजेचे आहेत जे अवेअरनेस क्रिएट करतात. आणि खरं म्हणजे मला कधी कधी त्याचं दुःख वाटतं की राईट लोकांपर्यंत राईट मेसेज पोहोचत नाही. तर हे खूप उत्तम करताय, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि मी पुन्हा येईन आणि पुन्हा एक नवीन टॉपिक आणि त्याचा संवादाशी असलेला जो काही संबंध आहे आपण त्यावर चर्चा करूया. मला ही संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बेस्ट विशेस फॉर युअर. थँक्यू. थँक्यू.